स्वामी विवेकानंदांच्या समोर एक साप फुटकारत आला। बरोबरचे सवंगडी जीव घेऊन पळाले आणि स्वामी विवेकानंदांनाही उठून पळण्याचा इशारा दिला। मात्र स्वामीजी जाग्यावरून हलले नाहीत। नमस्कार मित्रांनो, भारताच्या तरुणाईला योग्य मार्गावर नेणारे सक्षम आणि शक्तिशाली भारताचे स्वप्न पाहणारे महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद। गोष्ट स्वामी विवेकानंदांच्या लहानपणीची आहे। लहानपणीचं त्यांचं नाव नरेंद्र आणि त्यांचे मित्र वेगवेगळे खेळ खेळायचे। त्यातील त्यांचा एक आवडता खेळ म्हणजे कोण डोळे मिटून अधिक वेळ साधना करतो ते पाहणे। एके दिवशी असेच दुपारी सर्व मुलं डोळे मिटून मेडिटेशन करत होते। प्रत्येकजण ध्यानस्थ होऊन आपापल्या इष्टदेवतेचे स्मरण करत बसले होते। अचानक त्यांना कुणीतरी येत असल्याचा आभास झाला आणि मुलांच्या कानात विचित्र आवाज आला। एका मुलाने डोळे उघडून पाहिले आणि ओरडलाच, अरे बापरे, साप आलाय। ते ऐकताच इतर मुलंही साप साप म्हणत तिथून उठून दूर पळाली। पळता पळता त्यांनी नरेंद्रला साथ दिली। नरेंद्र, पळ पळ, साप आला आहे, लवकर उठून पळ, मोठा साप तुला चावेल, धाव। पण नरेंद्र साधनेत मग्न होता। मित्रांचा आवाज काही त्याला ऐकू आला नाही। तो तसाच ध्यानस्थ डोळे मिटून शांतपणे बसलेला। साधनेच्या आनंदात बुडालेल्या नरेंद्रला आपल्या भोवती काय संकट आलं याची जाणीवही नव्हती आणि तो भला मोठा साप नरेंद्रसमोर फणा काढून उभा होता। त्याने नरेंद्रकडे पाहिले, फुटकारला, पण नरेंद्र शांत। साधनेच्या आनंदात बुडालेल्या नरेंद्रला आपल्या भोवती काय संकट आलं याची जाणीवही नव्हती आणि तो भला मोठा साप नरेंद्रसमोर फणा काढून उभा होता। नरेंद्रकडे पाहिले, फुटकारला, पण नरेंद्र शांत, डोळे मिटून आपल्याच तंद्रीत ध्यानस्थ। सापाने काही वेळ वाट पाहिली। नरेंद्रकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही हे पाहून तो तिथून निघून गेला। मित्रांनी घडलेला प्रकार नरेंद्रच्या आई वडिलांना, शेजाऱ्यांना सांगितला। नरेंद्रच्या एकाग्रतेविषयी त्यांनाही कुतूहल वाटले। ईश्वराविषयीची ओढ आणि साधनेतील प्रावीण्य किती महत्त्वाचं हे सर्वांना समजलं। मित्रांनो, या घटनेतून हे दिसून येते की स्वामी विवेकानंद बाह्य घटनांमुळे विचलित होत नव्हते। आपल्या कामात लक्ष केंद्रित ठेवण्यात ते किती निपुण होते। आपल्याही दगदगीच्या जीवनात मेडिटेशन आणि संयम या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। मनावरील ताबा, वैचारिक स्थैर्य आणि ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण असेल तर मोठमोठ्या संकटातून तुम्हाला ईश्वर सहज तारून नेतो। गोष्ट आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील विविध गोष्टी या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करू। मराठी मोटिवेशनल गोष्टींसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।